शासनाने प्रतिबंधित केलेले अनधिकृत एटीबीटी कापूस बियाण्याचे 808 पाकिटांसह एक आरोपी ताब्यात घेण्यात आला असून एक आरोपी फरार आहे। ही कारवाई अमरावती शहर गुन्हे शाखा व कृषी विभागाने संयुक्तरित्या केली आहे। दिनांक 24/4/2026 रोजी रेल्वे स्टेशन अमरावती येथे शासनाने प्रतिबंधित केलेले अनधिकृत एटीबीटी कापूस या बियाण्याचे पार्सल रेल्वेने येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यामुळे विभागीय कृषी सहसंचालक विभाग अमरावती येथील पथक व गुन्हे शाखा अमरावती शहर यांनी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून थांबले असता मिळालेल्या माहितीनुसार पार्सल ऑफिस परिसरात एका इसमाजवळ काही संशयास्पद गोणी असल्याचं दिसून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव चेतन सुखलाल ठाकरे असं सांगितलं। त्याने कबुली दिली आहे की सदर गोणी कृषी बियाणं आहे। याबाबत विचारलं असता उडवाउडवीचे उत्तर दिल्याने सोबत असलेल्या कृषी विभागाच्या पथकाने पाहणी केली असता त्यात व्हाईट गोल्ड 5G कॉटन सीडचे 473 पाकिटे किंमत 4,73,000 रुपये, धूम 2 सीडचे 306 पाकिटे किंमत 3,06,000 रुपये, हायब्रिड सीडचे 26 पाकिटे किंमत 26,000 रुपये असा एकूण 8,06,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी चेतन सुखलाल ठाकरे राहणार मंगरुळ दस्तगीर तालुका धामणगाव यास ताब्यात घेण्यात आलं असून विशाल प्रकाश भोईर राहणार नंदुरबार हा आरोपी फरार आहे। दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। आरोपीस पोलीस स्टेशन सिटी कोतवाली यांच्या ताब्यात देण्यात आलं असून पुढील तपास पोलीस स्टेशन सिटी कोतवाली करीत आहे। ही सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला अमरावती शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त गुन्हे रमेश धुमाळ, सपोआ गुन्हे शिवाजी बवाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे।